ब्रेकिंग न्यूज समोर येते। संसदेच्या अधिवेशनानंतर शरद पवार हे राज्याचा दौरा करणार आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 100 जागा लढवण्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विचार असल्याचं कळतंय। आपण पाहतोय सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संसदेच्या अधिवेशनानंतर शरद पवार हे राज्यभर दौरा करणार आहेत। कालच पुण्यामध्ये या संदर्भातली बैठक पार पडली। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, सध्या आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कामाला लागल्याचं कळतंय? निश्चितच, कारण की ज्या पद्धतीने लोकसभेला निकाल लागलेले आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता लोकसभेचं अधिवेशन झाल्यानंतर शरद पवार राज्याचा दौरा करणार आहे, जेणेकरून विधानसभा निवडणूक आता 3 महिन्यावर येऊन ठेपली आहे। त्या पार्श्वभूमीवरती जवळपास 100 जागा तरी किमान राष्ट्रवादीने लढाव्या अशा पद्धतीचा प्रयत्न आहे। त्यासाठी महाराष्ट्र दौरा करून तिथल्या उमेदवारांची चाचपणी करून तिथला जो आढावा आहे तो शरद पवार घेणार आहेत। नक्कीच, धन्यवाद सुनील दिलेल्या माहितीसाठी। 100 जागा लढवण्याचा खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आता हालचाली सुद्धा सुरू झाल्यात।